पाहता रोचने
श्री
Hare
श्री गुरु कृपेने श्री दत्त ओळखिला, श्री गुरु कृपे श्री दत्त ओळखिला, हृदय डोलाऱ्यावरी बैसविला, अभेद पूर्ण चांगवा तेथे दिदला, श्रद्धा भक्तीने श्री दत्त पूजेला, दत्तचरणी मद लागली गोडी, भवभयाची तुटून गेली बेडी, शुभम गुढी तेथे उभारिली, मंत्र उपदेश जिह शुद्धी केली, पूर्ण प्रवृत्ती निवृत्ती झाली, सहज पूर्णानंदे पूर्णता केली, दत्तचरणी मद लागली गोडी, भवभयाची तुटून गेली बेडी, जिकडे पाहे तिकडे चक्र पाणी, बोला ज्याचे नाही राहिली शेराणी, जनीवनी एक आत्मता खानी, एका जनार्दनी रंगली हे वाणी, दत्तचरणी मद लागली गोडी, भवभयाची तुटून गेली बेडी, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो आता, शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मद दावाव्या सुभटा, शरण शरण एकनाथा, पाय माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठल विठ्ठल श्री गुरु कृपेशी दत्त ओळखिला, हृदय डोलाऱ्यावरी बैसविला, अभेद पूर्ण चांदवा तेथे दिदला, श्रद्धा भक्तीने श्री दत्त पूजेला, दत्तचरणी मद लागली श्री गोडी, भवभयाची तुटून गेली बेडी. प्रस्तुत भगवान दत्तात्रयाच्या सेवेकरता हा जो निवडलेला अभंग आहे, हा अभंग जगदवंदनीय संत श्रेष्ठ प्रतिष्ठान व श्री श्री संत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा असा हा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. एकनाथ महाराज दत्तात्रय भगवंताची सेवा करतायत, कायेने वाचेने मनाने तनाने धनाने अर्थात सर्वांगाने एकनाथ महाराज भगवान दत्तात्रयाची सेवा करतायत. सेवा करणारे एकनाथ महाराज आहेत आणि सेवा घेणारे भगवान दत्तात्रय आहेत. असे असणारे भगवान दत्तात्रय जगाच्या कल्याणाकरता अवतीर्ण झालेले, भूतलावरती प्रगट झालेले भगवान दत्तात्रय
अयोनी संभव असे असणारे भगवान दत्तात्रय या भूतलावरती भक्तांचं रक्षण करण्याकरता, दुष्टांचा संहार करण्याकरता भगवान दत्तात्रय या भूतलावरती प्रगट झाले. कारण भगवान दत्तात्रय मानवाच्या रक्षणाकरता, संतांच्या रक्षणाकरता, पतिव्रता माऊलीच्या रक्षणाकरता, ब्राह्मणाच्या रक्षणाकरता, गायीच्या रक्षणाकरता अवतीर्ण होतात भगवान दत्तात्रय. तसे भगवान सुद्धा आणि अवतीर्ण होतात. भगवान गीतेमध्ये सांगतायत, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. तदा अहं सृजामी म्हणजे उत्पन्न होतो, प्रगट होतो. केव्हा धर्माची ग्लानी होते तेव्हा, साधूचा छळ होतो तेव्हा, पतिव्रता माऊलीचा छळ होतो तेव्हा, गायीचा छळ होतो तेव्हा, पृथ्वीवरती आणि अशा प्रकारचे दैत्य उन्मत्त होतात तेव्हा भगवान अवतीर्ण होतात आणि या बंडाचा नाश करून आपल्या भक्ताचं रक्षण करतात. भगवान म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. असा मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार येतो, भक्ताचं रक्षण करतो, धर्माचं रक्षण करतो. असं कोणी म्हणेल किंवा आता का भगवान जन्माला येत नाही आणि दुष्टांचा संहार करत नाही आणि भक्तांचं रक्षण करत नाही. भक्त लोकांना भयंकर त्रास सहन करावा लागतो. भक्त लोकांना दुष्टापासून भयंकर त्रास होतो. अशा प्रकारच्या लोकांच्या काही शंका असतील तर त्याकरता भगवंताला अवतार घ्यायचा म्हणजे त्याच्याकरता काही योग्य वेळ अशी लागते. योग्य वेळ, योग्य वेळीत भगवान अवतीर्ण होतात. जसा मनुष्य जन्माला येतो, योग्य वेळी जन्माला येतो तो मनुष्य जन्माला. एरवी तो पशु पक्षादी वाईट जन्माला जातो, पण योग्य वेळ आली की तो माणूस होतो. कोणती योग्य वेळ अशी आहे की तो त्यामुळे अरे माणूस होतो, हा जीवात्मा मनुष्य जन्माला येतो. ती योग्य वेळ अशी आहे की तिथे पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य देह मिळतो. पाप आणि पुण्य समान झालं की मनुष्य देह मिळतो. नाथमारा सांगतात, पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. कर्मभूमी म्हणजे मनुष्य शरीर त्याच वेळेला प्राप्त होतं की ज्या वेळेला त्याचं पाप पुण्य समान होईल त्यावेळेला त्याला मनुष्य जन्म मिळतो. असं आहे. तसा भगवान सुद्धा योग्य वेळी अवतार घेतो. योग्य वेळ कोणती त्याची अवतार घ्यायची तर ज्या वेळेला या पृथ्वी तलावर पाप आणि पुण्य समान होईल त्यावेळेला भगवान अवतीर्ण होत असतात. जसा माणूस हा पाप पुण्य समान झाल्यानंतर जन्माला येतो तसा देव सुद्धा पाप पुण्य समान झाल्याशिवाय जन्माला येत नाही, जन्म घेत नाही. ते पाप पुण्याचं हे मनुष्याचं झालं, मनुष्याचं पाप पुण्य समान होईल त्यावेळेला. पण देव कोणाच्या पाप पुण्याचा संबंध नाही जन्म घेतो. तर भक्ताचं पुण्य आणि राक्षसांचं पाप, दुष्टाचं पाप आणि भक्तांचं पुण्य हे दोन्ही समान झाले की त्यावेळेला भगवान अवतार येतात. अशी त्याच्याकरता आणखी बराचसा वेळ लागण्याची काय आहे शक्यता आहे. अजून एवढा पृथ्वी तलावरती अधर्माचा बंड झालेला नाही. अजून एवढ्या पृथ्वी तलावरती अधर्माचं बंड झालेलं नाही. हळूहळू हळूहळू त्याचा पाय असा रुचत चाललेला आहे. त्या अधर्माचा हळूहळू पाय रुचत चाललेला आहे आणि जेव्हा त्याचे दोन्ही पाय चांगले रुततील त्यावेळेला भगवान अवतीर्ण होतील यात शंका नाही. कारण देवाला धर्माचा ऱ्हास होणं आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल देवाला आवडणाऱ्या गोष्टी आणि देवाला नावडणाऱ्या गोष्टी. देवाला काही आवडत नाही असा काही भाग आहे आणि देवाला काही भाग आवडतो असा काही भाग आहे. आवडे देवाशी
तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन ठेवा हृदयी करवला वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तो देवाला आवडतो हे देवाला आवडणाऱ्या वस्तू सगळ्या हा अभंग जो आहे हा नाथांचा हा सगळा देवाला आवडणारा त्याच्यात त्या क्रिया सांगितल्या नाथांनी त्या सगळ्या देवाला आवडणाऱ्या आवडे देवाशी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशीमाळ गळा गोपीचंदन केळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हे सगळ्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या मग देवाला काय आवडत नाही तर पृथ्वी तलावरती अधर्माचा नाश देवाला आवडत नाही आपला अधर्म होणं देवाला आवडत नाही पृथ्वी तलावरती अधर्म होऊ लागला तो देवाला आवडत नाही या पृथ्वी तलावर गायीची हत्या होऊ लागली हे देवाला आवडत नाही या पृथ्वी तलावर पतिव्रता माऊली स्त्रीची त्या ठिकाणी विटंबना होऊ लागली हे देवाला आवडत नाही या पृथ्वी तलावर साधुसंतांचा छळ होऊ लागला हे देवाला आवडत नाही म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी देवाला नावडणाऱ्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी देवाला आवडणाऱ्या आहेत त्यामध्ये देवाला आवडणाऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी करताय ही जी मूर्ती या ठिकाणी आणि आपण स्थापन केलेली आहे हे सगळ्यांनी मिळून केली का कोणी व्यक्ती वैयक्तिक एकाने केली त्याला द्यावे किती धन्यवाद तेवढे कमी पडतात भव्य दिव्य असं मंदिर भगवंताकरता आणि त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये भगवान दत्तात्रेयाची मनमोहक अशी मूर्ती पाहिलं की वेध लागावा मूर्तीकडे पाहिलं की पाहतच राहावं अशी गोड मूर्ती आहे मनमोहक त्याला म्हणतात मनाला मोह टाकणारी अशी मूर्ती भगवान दत्तात्रेयाची पाठीमागे गाय आहे समोर 4 कुत्री असतील त्या मूर्तीच्या समोर बसलेली 4 बाजूला 4 कुत्री असतील असा प्रकार कारण दत्तात्रेय भगवान म्हटलं की त्याच्या भोवती 4 कुत्रे आहेत आणि ते 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद असे 4 वेद म्हणजे ते 4 कुत्रे आहेत ते कुत्रे म्हणजे कुत्रे नाही कुत्रे म्हणजे कुत्रे नाही कुत्रे म्हणजे हे वेद आहेत मूर्तिमंत ते भगवान दत्तात्रेयाच्या पुढे उभे आहेत भगवान दत्तात्रेयाला वेद किती आवडतो प्राणांपेक्षा आवडतो वेद वेदाचं रक्षण करण्याकरता त्याचा अवतार आहे भगवान दत्तात्रेयाचा धर्माचं रक्षण करण्याकरता त्याचा अवतार आहे कोणाचा भगवान दत्तात्रेयाचा अशी भगवंताची सुंदर मूर्ती हे मंदिर म्हणजे पुडी नाम शरीर मंदिर म्हणजे शरीर आणि त्यामध्ये जी मूर्ती स्थापन केलेली आहे तो म्हणजे त्या शरीरातला आत्मा त्या शरीरातला आत्मा जसं आपल्या शरीरामध्ये आपले धडधाकट दिसणारं 3.5 हाताचं शरीर आणि या शरीरामध्ये असलेला कोण आहे शरीराचा मालक शरीरी म्हणजे जीवात्मा मालक शरीरी म्हणजे शरीराचा मालक या सगळ्या शरीराचा मालक कोण जीवात्मा आत्मा त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे म्हणून आत्मा जर त्या शरीरात नसेल तर ते शरीर ओस असं दिसतं भेसूळ असं दिसतं हे लहानपोर पण भेटतात सुद्धा प्रेताला पण लहानपोर भेटतात सुद्धा माणसं नाही भेट मला माणसं नाही माणूस आता नेला तो असं माणसं त्याला जाणतात पण हे लहानपोरं भेटतात माणसं मागवा हे लहानपोरं भेटतात त्याला कारण त्याचं शरीर आत्मरहित असतं आणि अशा प्रकारचं अस्ताव्यस्त असं दिसतं लवकर जर तिची मौत केली तर ते बरं आहे तितक्या दोन नाही थांबा त्याचा पोरगा मुंबईवरून यायचा आहे त्याचा पोरगा दिल्लीवरून यायचा आहे त्याला त्या पोरं लांब नोकऱ्या करतील ना मग त्याला व्यवस्था ठेवावं लागते त्याला मग त्याला लागते 1-2 दिवस यायला आणि मग तितक्यात ते असं होतं
डोळे मिटलेले असतात असे हळूहळू फाकतच नाही. तोंड जर थोडं वाचलेलं असलं तर ते असं वाच इतकं वाचलं ते शरीर फुगत असं आतून. डोळे असे फाकले जातात, तोंड फाकले जातं, हात असे होते असे होतात. कारण एवढा प्रसंग अजून कोणावर आला नाही ते शरीर ठेवण्याचा. 2-3 दिवस ते शरीर ठेवण्याचा प्रसंग कोणावर आलेला नाही. पटकन बांधून सोडले जाऊ दे कुठं स्मशानामध्ये आणि पटकन त्याला जाळून टाका, करून टाका. पोरण्याची पद्धती काही लोकांमध्ये आहे, काही लोकांमध्ये जाळण्याची पद्धती आहे. आता नवीन निघालेले बटन टाकले खलास, जळून खलास. शेगडी बटनची शेगडी निघाली आता प्रेत जाळण्याकरता. इथं नाही, ग्रामीण भागात नाही पाहायला मिळते, पण शहरी भागात पाहायला मिळते बटनची शेगडी. जसं आपली शेगडी आहे ना स्वयंपाक करायची, तशी प्रेत जाळण्याची शेगडी. एका क्षणात 5-10 मिनिटात तिथे राख होऊन जाते. तर अशा नवीन नवीन पद्धतीप्रमाणे त्या शरीराची स्थिती होते, त्याला जाळून टाकतात. तर असा त्या शरीरातला जो मालक आहे तो आत्मा आहे, तो त्या शरीराचा मालक आहे आणि त्याचा जो राहतो तो शरीरी नाम आत्मा मालक. तसा मंदिर ही भगवंताच्या राहण्याची जागा अर्थात कुडी म्हणजे शरीर. एवढं मोठं सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. ही कुडी तयार केलेली आहे आणि त्याच्यात जर 4 वर्ष जर मूर्ती जर स्थापन झाली नाही तर कुत्रे मुतण्याची शक्यता येते, कुत्रे हागण्याची शक्यता येते, घाणं त्या ठिकाणी होण्याची शक्यता येते. म्हणून मंदिर होणं आणि मूर्ती स्थापन करणं सांगत. तसं शरीरामध्ये आईच्या पोटामध्ये हे शरीर वाढत असताना त्याच्यामध्ये 5व्या महिन्यापासून जीवधारणा होते. 7व्या महिन्यापासून त्याला सगळे अवयव वगैरे फुटतात, केस फुटतात आणि 9व्या महिन्यात आणि 10व्या महिन्यात ती प्रसूत होते. तर असाच अशी या मंदिराची व्यवस्था जर नाही ठेवली तर अशी त्या ठिकाणी स्थिती तयार होत असते. म्हणून ज्याने हे सगळं काम केलं तो बिचारा भाग्यवान. चला भगवान त्यांनी इथं संपत्ती खर्च केली, अशी संपत्ती खर्च केली आणि सगळं त्यांनी केलं नाही. सगळं ते बेसमेंट वगैरे बाहेरचं सगळं होता, ती फरशी वगैरे ते सगळं त्यांनी केलेलं आहे. तो काय माजला म्हणून केलं नाही त्यांनी. तो एक देवाचा भक्त आहे. देवाचा त्याला फार वेड आहे, देवाचा फार त्याला नाद आहे. नाद असणं वेगळं, वेडपणा असणं वेगळं, परंतु भक्त असणं वेगळं असं आहे. नाद असणं वेगळं. पेटीवाल्याला नाद आहे, पेटीवाल्याला म्हणून पेटीवाली पक्वाची हे नादिक माणसं आहेत. हे गायक नादिक माणसं आहेत, त्याला नाद आहे गायचा, भजन करण्याचा. पण ते भजन जर त्यांनी देवाकरता केलं तर ते भक्त होतील आणि ते भजन जर त्यांनी वेगळ्या काही पद्धती करता केलं तर ते नाद होईल. त्याला नाद आहे. गावात कीर्तन होतं, इथून तिथं गावात गेला का नाद आहे. कीर्तनाला इथून गावात गेला, आता गाव किती लांब, इथून 3-4 किलोमीटर. तिथं गेला, तिथं चाल म्हणायला लागला, तिथं पकड वाजायला लागला. नाद आहे, नादिक माणूस आहे. नाद वेगळा आणि भक्त वेगळा. भक्त हा फार काही आगळ्या वेगळ्या पद्धतीचा भक्त असतो. त्याचं नाव भक्त. तो काही पाहत नाही. कीर्तन म्हटलं की तो म्हणतो बास, हे रास पडली आणि याचं कोण राखण करील आणि मग आता कसं करू, कीर्तनाचं जायचंय. मग तो चाल गेला कीर्तन, रात तशीच पडली कीर्तनाला गेला. तर ती राशीची चिंता नाही. गव्हाची रास पडली काय, ज्वारीची रास पडली काय, हरभऱ्याची रास पडली काय, अनेक काही बाजरी वगैरे धान्याची रास पडली. तो त्याची काळजी घेत नाही. पण तो काय होईल ते होईल, जाऊ दे, ते देव जाणे ती रात जाणे. जवळ आकाशावर
जरी हे आकाश जवळ नाही, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगुण भंगा जाये, वर वानर त्रिभुवन खाये, परी मी तुझीची वास पाहे गा विठोबा. त्याला भक्त म्हणतात. हे भक्ताचं लक्षण आहे. काय होईल ते होईल, पण मी कीर्तनावर जाणार. आणि मग गेला कीर्तनाला. मग कशाचं काय, अरे सोड, अरे गेला कीर्तनाला, अरे सोड. पण भगवान म्हटले तू कीर्तनाला गेला, पण मी काय झोपलो काय, तू गेला कीर्तनाला जाऊ द्या, पण मी झोपलो नाही, मी त्याच्या राशीपाशी उभा आहे. विकून असे आले, पोथी गोण्या घेऊन रास भरायची, चुकून असा झोपाळ म्हणून दिसायला लागला. अरे बापरे, हातामध्ये शस्त्र घेतलेले आहे, या म्हणतो कसं काय पाहतो. चोर थरथर कापायला लागले. अरे बापरे, काय माणूस आहे, आपण चुकून जाऊ, चुकून ना रे, चुकून कसा दिसायला लागला. आपण विकून जाऊ, विकून जाऊया, चुकून कसा दिसायला लागला. तर त्याच्याकरता देव काय आहे, उभा आहे. त्याचं रक्षण करण्याकरता, त्याच्या घराचं रक्षण करण्याकरता, त्याच्या राशीचं रक्षण करण्याकरता. तुळशीदास महाराज, तुळशीदास महाराज प्रसिद्ध आहे, तुळशी रामायण प्रसिद्ध आहे. यांनी सप्ताह करायचा आहे म्हणून खूप धान्य जमा केलं. जंगलात असा असं कोठार बांधलेलं आहे आपलं, आणि त्याच्यात ते धान्य साठवलेलं आहे. सप्ताह करायचा आहे. तिथं कोणीच नाही, गावातले माणसाला अखंडार नाही, कोण नाही, कोण नाही. त्यांनी आपली पुढे भात टाकली, पलंग टाकला, पुढे झोपले. चोरला वाटलं आता काय, म्हटले हे बाबा इथं झोपलेले आहे, दोन चार त्याच्यापाशी उभा राहून बाकीचे घेऊन जाऊ, बाकीच्या लोकांनी घेऊन जायला सुरुवात करा. म्हणून तिथे चोर आले आणि त्यांनी ते गरला घातला त्या धान्याला. तर भगवान प्रभू रामचंद्र उभेच, चहूबाजूने धर्मशाला बांधून उभे. चुकून आले, चुकून उभे, इकून आले, इकून उभे, इकून आले, इकून उभे, इकून आले, इकून उभे. त्याला धान्याला हात लावू दिला नाही भगवंताने. पसार धान्य सुद्धा घेऊ दिलं नाही त्या चोराला. अर्थात त्याला भक्त म्हणतायत. त्याचं सर्वस्वी रक्षण देव करत असतो, त्याला भक्त असं म्हणतायत. म्हणून त्याने एवढा मोठा जरी खर्च केला तो देवाकरता केलेला आहे. देव म्हणतो माझ्याकरता त्यांनी एवढं केलं, स्वतंत्र केलं, कोणाला काही मागितलं नाही, गावात वर्गणी केली नाही, कोणाकडे पलीकडच्या गावाला भिक्षा मागायला गेला नाही. स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या उत्पन्नातून आणि स्वतःच्या पैशाने हे सगळं त्यांनी बांधलेलं आहे. हे सगळं बांधलेलं आहे, हे सगळं त्यांनी आपल्याने बांधलेलं आहे. असं केल्यानंतर देवाला काय अंगाला काठी टोचते का, असे देवाला अशी काठी टोचते का, काय होईल देवाच्या अंगाला, एखादा रोग येईल का देवाच्या? नाही नाही, देव आनंद. वा वा वा, माझा भक्त, माझा भक्त, माझा भक्त असं म्हणत देव त्याला. हा माझा भक्त आहे, त्याने माझ्या करता सर्वस्वी अर्पण केलं या ठिकाणी, सर्वस्व अर्पण केलं या ठिकाणी. तो त्याने कशाचीही पर्वा पाहिली नाही. आपल्या पत्नीची, आपल्या मुलाची, आपल्या सोनाची, आपल्या घरातल्या लोकांची, आपल्या बाकीची कोणाचीही पर्वा पाहिली नाही. आणि माझ्याकरता त्याने एवढं केलं, बस. त्याचं सर्वस्व रक्षण करणारा, त्याला देणारा मी आहे असं म्हणतायत. आपण जर 2 हाताने दिलं तर भगवान हजारो हाताने देतो. आपण 2 हाताने दिलं तर भगवान हजारो हाताने देतो. आपण जर चिमूटभर दिलं तर तो भरास आमाप असं देतो. आणि भगवंताचं देणं आहे ते, असं म्हणतायत. उर्दू मध्ये एक मन आहे, उर्दू मध्ये, अल्लाह मियाँ देने को लगा तो फाड़ फाड़ के देता है. अल्लाह मियाँ देने को लगा तो फाड़ फाड़ के देता है. आणि अल्लाह मियाँ ले जाने को लगा तो फाड़ फाड़ के ले जाता है. तर अशा भक्ताला देव पदर फाटला तरी
देतोच. जे घ्यायचा जो पदार्थ आहे तो फाटला तरी देतोच. अहो देवा फाटलं नाही घे बस, किती काही त्याला देतो, किती काही देतो. त्याला देव काहीच कमी करीत नाही. पण काही क्षुद्र वृत्तीचे माणसं असतात, ते 4 माणसं जीव घालायचं म्हटलं घेऊन जा. आमची माणसं 4 दिवस जेवते तेवढ्या घरातली माणसं. त्या 4 माणसाच्या मोबदल्यात आमची माणसं 4 दिवस जेवते घरात. आणि 4 माणसं जीव घालत नाही. तू 4 ब्राह्मण, 4 वारकरी, 4 साधू संत, कोणी संन्यासी आले गावात, तर जीव घालत नाही. बेकार दंपती आपले 4 ते खात असं म्हणतो. एवढ्या आणल्यात माझं घर 2-4 दिवस जगल असं म्हणतो. आणि त्याला जीव घालत नाही. अशी माणसं किलूस असतात. आणि मग त्याच्या बाबतीमध्ये अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण होते की त्याच्या घरातलं सगळं जातं, त्याला स्वतःला सुद्धा खायला काही राहत नाही अशी स्थिती होते. आणि म्हणून अल्लाह मियाँ लिजानो को लगा तो फाड़ फाड़ के ले जाता है असं म्हणताय. आणि देने को लगा तो फाड़ फाड़ के देता है. म्हणजे पदर फाटला तरी घ्या, द्या, देतोच. घे, किती लागेल तेवढं घे असा देव देतो. कारण ते देवाचं देण आहे. विठाला विठाला देवाचं देण आहे. देव द्यायला लागला तर किती देव सांगता येत नाही. अनेक हाताने देव देतो. त्याला अनेक हात आहेत, अनेक डोळे आहेत, अनेक मुख आहेत, अनेक पाय आहेत. भगवंत गीतेचा 11वा अध्याय पहा. सर्वत्र चक्षु आहे. भगवान कसा आहे? सर्वत्र चक्षु आहे. त्याला सगळीकडे डोळे आहेत. असा तो देव आहे. म्हणून श्री भगवान दत्तात्रय यांच्या मंदिराची व्यवस्था, पुढच्या मंडपाची व्यवस्था, पुढच्या पटांगणाची व्यवस्था, कुणी या सप्ताह करा, भंडारा करा, इथे थांबा अशा पद्धतीने. आणि सगळे येणार जाण्याकरता व्यवस्था सुद्धा ही झालेली आहे. 4 प्रवासी एखादी दिंडी आली तर सहज त्या दिंडीचा त्या ठिकाणी मुक्काम होईल. पंढरपूरला जाणारी दिंडी, पुढे नाशिकला जाणारी दिंडी, पुढे आणखी देवदेवतेला जाणारी दिंडी, त्यांचा मुक्काम होईल अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. तर त्या दात्यांनी ही व्यवस्था केलेली आहे. भगवान त्याचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल टाळी हाताने वाजा. इथलं मांडीवर नाही. टाळी हाताने वाजा. 2 हाताने टाळी वाजा. विठ्ठल विठ्ठल असा देव मोठा लाघवी आहे. तो आपल्या भक्ताकरता असा प्रगट होतो. भगवान दत्तात्रयाचं बद्दल त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती, त्याची आवड अशा प्रकारची आहे. आणि भगवान दत्तात्रय म्हणजे सर्वसामान्य देव नाही. एखादा स्मशानातला मरका देव नाही. मरका देव नाही. काही मरके देव असतात. त्याचं नावच मर्याई. त्याचं नाव काय? मरकी. असे देव असतात. पण हा भगवान दत्तात्रय देव म्हणजे प्रत्यक्षात परब्रह्म. धरी अवतार विश्वतार असा हा भगवान परब्रह्म त्या अनुसयाच्या पोटी जन्माला आले. म्हणजे अनुसयाच्या उदरी जन्माला आले म्हणजे अनुसयाच्या पोटातून जन्म झाला असं नाही, तर भगवान अनुसयाच्या समोर प्रगट झाले असं आहे ते. म्हणून असा हा अयोनी संभव असा भगवान आहे भगवान दत्तात्रय. फार किती वर्णन करावं म्हणून आत्माला सांगतायत. अशा पद्धतीने हा भगवान दत्तात्रय कोवळ्यातला कोवळा देव आहे. लवकर प्रसन्न होणारा देव आहे. तसा भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारा देव आहे, तसा भगवान दत्तात्रय सुद्धा लवकर प्रसन्न होणारा देव आहे.
विठ्ठल विठ्ठल बाकीचे देव कठीण आहे, विष्णू भयंकर कठीण, भगवान ब्रह्मदेव त्याहीपेक्षा कठीण, म्हणजे असं एकापेक्षा एक कठीण आहेत बाकीचे देव. पण हे दोन देव असे कोवळे आहेत की थोड्या तपश्चर्याने आणि अशा प्रकारे प्रसन्न होणारे आहेत आणि अल्प अशा मागणीने भरपूर असे देणारे आहेत. काय म्हणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोषी. तुकाराम महाराज म्हणतायत भगवान शंकराला, देवा तुमच्याकडे काय कमी आहे, मी तुम्हाला काय मागणार आहे, मी आपल्या तुम्ही जे देता त्याच्यात संतुष्ट आहे, मी तो अल्पची संतोषी असा भक्त असावा. जेव्हाने जेवढं दिलं तेवढ्याच संतुष्ट असावा. नाही तर काय केलं, एवढंच का, एवढंच का, एवढंच का, हा एवढंच का. त्याला म्हणतात भिकारी. त्याला काय म्हणतात, भिकारी. गावात भिकारी आला एका श्रीमंताला वाटलं की त्याला दयाळू होता तो श्रीमंत, त्याला वाटलं भिकारी आला साहेब गावात, पर्यंत त्याला 50 रुपये व्हायचे नाही. मग त्याने एकदम 100ची नोट काढून त्याला देऊन टाकली. जा दुसऱ्या गावात, पुढच्या गावात जा. ठीक आहे, हे सगळ्या गावात तुला 100 रुपये मिळायचे नाही, घे. मग त्याने आपली त्याला 100 रुपयाची नोट दिली आणि त्याला सांगितलं तुझा आता. त्याला वाटलं चांगला माणूस आहे बरं का, त्या भिकाऱ्याला वाटलं चांगला माणूस म्हणजे एवढेच का. त्याला वाटतं याला 100 रुपये कमी पडले. मग पुन्हा आणखी पुन्हा एक 100ची नोट त्याच्यावर ठेवली आणखी. म्हणजे किती झाली, 200 झाली. त्याला वाटतं मला एवढेच का, एवढेच का. त्या श्रीमंताला वाटलं याला 100-200 रुपये काय म्हणून त्याने 500ची नोट काढली आणि त्याला देऊन टाकली. जा एवढेच का. केव्हा तृप्त व्हायचा भिकारी. भिकारी जर तृप्त होत नसते एवढंच काशी म्हणत असते. त्याला भिकारी म्हणताय आणि अल्प देण्यामध्ये संतुष्ट होत असेल त्याला भक्त म्हणतायत. विठ्ठल विठ्ठल असा भक्त असा असावा, तो संतुष्ट असावा, त्याला भक्त असं म्हणताय. नाही देवाची भक्ती करतो आणि काय काय मागून घेतो देवाला, काय काय मागून घेतो देवाला. देव म्हणतो आता काय करावं याला, याचा आपला आणखीन आहेच, पण आणखीन हे द्या ते द्या ते द्या. तर भक्त तसा नसावा, भक्त असा असावा की तो संतुष्ट असावा आणि भगवंताची भक्ती करणारा असावा. मोठ्या सोहळ्यामध्ये भगवंताची पूजा करणारा असावा. मंदिर बांधलं, हो भगवंताची मूर्ती स्थापन केली, खूप चांगलं झालं. पण आता त्याची पुढची व्यवस्था, त्याचं स्नान घालणं, त्याचं पाठचं भजन करणं, त्याला पाठची पूजा, पाठचं त्याची असणारी त्याची शेजारती, त्याची असणारी धूप आरती दीप आरती हे सगळं व्हायला पाहिजे त्या मंदिरामध्ये. तर देव आणखीन त्यांनी प्रसन्न राहतो. मग भजन जर केलं देवापुढे, तिथे बसून हात बसून देवापुढे भजन केलं तर देव म्हणतो वा वा, देव नाचतो ना. नामदेव कीर्तन करी पुढे आमचा नाम्याकडे गेला. हो नामदेव कीर्तन करी आता करीत नाही बघा, हा नुसताच आपा भजन करीत नाही. तर मी पुष्कळ सांगतो अरे बाबा भजन करत जा, मला बरोबर म्हणतो पण करीतच नाही. तर असा असावा भक्त. भक्त कसा असावा, भजन करणारा असावा. देवाची मूर्ती स्थापन केली, धन्यवाद. पूजा करतो, आणखीन धन्यवाद. देवाला नैवेद्य समर्पण करतो, आणखीन धन्यवाद. नुसती मूर्ती स्थापन केली झाला मोकळा. हा हा देव असा उपाशी देव मंदिरात जर उपाशी राहिला तर तो शाप देईल कोणाला, त्या स्थापन करणारा. ज्यांनी मूर्ती स्थापन केली त्याला शाप देईल, त्याला जर नैवेद्य जर नाही केला त्याला जर आपण अर्पण नैवेद्य समर्पण जर नाही केला तर उपाशी काय ना देऊ. त्या मूर्तीत आता देवत्व आलेलं आहे, ब्राह्मण बोलून गेले ना ते प्राण प्रतिष्ठा केली त्याची. मग त्याच्यात प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, त्याच्यामध्ये प्राण आलेला आहे, म्हणून त्याची पूजापाठ व्हायला पाहिजे, त्याचा नैवेद्य व्हायला पाहिजे. जितक्या वेळा आपण जेवतो तितक्या वेळा त्याचा नैवेद्य व्हायला पाहिजे. तसं सकाळीच नाही, आपण 3 वेळा खातो ना, मग 3 वेळा. आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या भक्ताला अगोदर आहे आणि देवाला नंतर आहे.
माणसाला होतं नाही देवाला अगोदर, तसं नाही. काही भक्ताला अगोदर आहेत आणि काही देवाला अगोदर आहेत. बरं का? पूजा जर करायची ठरली तर स्नान भक्ताने अगोदर करायचं का पूजा केव्हा स्नान करायचं? भक्ताने अगोदर स्नान करायचं. भक्ताला पहिलं अगोदर स्नान आहे आणि नंतर देवाला, भक्त नंतर देवाला स्नान करतो. आणि नैवेद्य समर्पण करताना पहिला देवाला नैवेद्य समर्पण करायचा, नंतर आपण जेवायचं. म्हणजे अगोदर देवाला अगोदर काही समर्पण करायचं आणि नंतर आपण खायचं. काही गोष्टी देवाला अगोदर आहेत तर काही गोष्टी भक्ताला अगोदर आहेत. तर अशा दोघांच्या त्या अगोदर नंतरच्या संबंधाने ती भक्ती होते. देवाच्या पुढे भजन केलं पाहिजे, काकला भजन केलं पाहिजे, त्याचप्रमाणे देवाला स्नान घातलं पाहिजे, रोज अशी धूत वस्त्र घातली पाहिजे. देवाला स्नान घातल्यानंतर अंग पुसलं पाहिजे. जसं आपण टावेलनं अंग पुसतो, आपलं सगळं अंग पुसतो, तसं देवाचं अंग पुसलं पाहिजे टावेलने. त्या देवाच्या अंगाला जसं आपल्या अंगाला आपण तेल लावतो तसं देवाच्या अंगाला सुद्धा तेल लावलं पाहिजे. सुगंधी द्रव्य अत्तरासारखा थाई असा सुंदरसा देवाच्या अंगाला फिरवला पाहिजे. म्हणजे सुंदर असं द्रव्य देवाच्या अंगाला तेल लावलं पाहिजे. सुगंधी देवाला गंध लावला पाहिजे. अगोदर आपल्याला गंध लावायचा, नंतर देवाला लावायचा. अगोदर भक्ताला गंध, नंतर देवाला गंध. असं का? तसंच आहे. याला सुवासीन म्हणतात, सुवासीन बाई. जशी सुवासीन बाई जर स्वयंपाकाला बसली तर स्नान करून लगेच स्वयंपाकाला बसत नाही, अगोदर कुंकू लावते. स्नान करून कुंकू लावते, मग स्वयंपाकाला बसते. ही सुवासीन, तिला सुवासीन म्हणतात. तर असा भक्त हा सुवासीन स्त्री सारखं त्याचं लक्षण असतं. सगळं भक्ताचं लक्षण कसं असतं? सुवासीन बाई सारखं असतं. म्हणून पहिला त्याने अगोदर आपल्याला गंध लावायचा, नंतर देवाला लावायचा. नाही म्हणजे अगोदर देवाला नाही. तुम्ही अगोदर स्वतःला गंध लावला नाही, देवाला चालत नाही. मग तुम्ही अगोदर स्वतःला गंध लावा, नंतर देवाला लावा. अगोदर देवाला नैवेद्य, नंतर आपल्याला तोच प्रसाद घेऊन आपण तो प्रसाद खायचा आणि अशा प्रकारचं जेवण करायचं. तर अशा काही गोष्टी आहेत की त्या भक्ताला काही अगोदर आहेत आणि देवाला नंतर आहेत, आणि काही देवाला अगोदर आहेत, भक्ताला नंतर आहे. असा त्याचा भक्ती करण्याचा एक पद्धती आहे, रीत आहे, नियम आहे. विठ्ठल तर असं जर केलं त्या भक्ताने, ज्याने हे सगळं खडारोप केला आहे, हे खडारोप सगळा केला, मंदिर बांधलं, मूर्ती स्थापन केली, सगळा अगदी आनंद वाटला आतापर्यंत. पण त्याची पूजाच नाही केली, जर नाही केली, त्याला स्नानात जर नाही घातलं, त्याला जर नैवेद्य समर्पण केला नाही, तर एवढं मोठं करून सुद्धा पाप पदरामध्ये पडण्याची शक्यता आहे. एवढं मोठं करून पाप पदरात पडण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा न केलेलं चांगलं, त्याच्यापेक्षा त्याचं बाजूला राहिलं चांगलं. म्हणून करायचं असलं तर असं सगळं केलं पाहिजे, असं इथपर्यंत सगळं केलं पाहिजे. देव त्यामुळे प्रसन्न राहील. असे देवाला प्रसन्न ठेवायचं ना, ते सगळं केलं पाहिजे, तर देव प्रसन्न राहतो, तर तो देवाचा भक्त ठरतो, तर तो त्या भक्ताचा तो देव ठरतो. तो देव आणि हा भक्त दोघे एकमेकाचे आणि त्या ठिकाणी आणि सांगाती ठरतात, देव आणि भक्त असे. तर अशी ती स्थिती या मंदिराची आहे. म्हणून धन्यवाद द्यावे तेवढे कमी. म्हणून त्याची पूजा, त्याची अर्चना, त्याचं भजन, त्याची सेवा उगत आपला घडी आणि त्यांनी केला असं तसं नाही. हे माणसं पूजेला माणूस लावतात, ब्राह्मण म्हणा, कोणी एखादा भक्त जातो आपलं पूजा करतो, बिचारा 1000-500 त्याला पगार दिला तर तो करतो. पगार दिला तर आता ज्याची त्याची भावना पगाराकडे, देवाची पूजा करतो म्हणजे पगार नाही मिळत. पूजा बंद का? पगार नाही, पूजा बंद, संप असंही म्हणतो. पुजारी तो ठेवलेला पुजारी, पण असलेला भक्त जर असेल तर तसं होऊ शकत नाही, पूजा बंदच होऊ शकत नाही. म्हणून थोडीशी भक्तांनी अशी काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतः
जर हे केलं तर त्याच्यामध्ये विशेष अधिक महत्वाचा त्याचा माणूस पण, त्याचा साधू पण, त्याचा भक्त पण त्याने सिद्ध होतं आणि तो देवाच्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात कुठली शंका नाही. ज्याचं नाव आहे काला. देव आणि भक्त एक स्वरूप बनतात. म्हणून अशा पद्धतीने इथे आणि हे प्राण प्रतिष्ठा करून आज 12 महिने पूर्ण होत आहे. आज त्याचा हा वर्धापन दिन आहे. त्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन आहे. आतापर्यंत सुंदर पूजा झाली, काम झालं, पण अशी अखंड आपण आहे तोपर्यंत आपल्या पुढे आपले पोरं काय म्हणतात, त्या म्हातारीने काय करून ठेवलं, आता आम्हाला होत नाही, आम्हाला बाकीचे काम असतात, हे काम आमच्या पण लावून ठेवलं, ते करीत नाहीत. म्हणजे म्हातारीने आपलं काहीतरी करून ठेवलं असं म्हणत आहे आणि ते करत नाही. परंतु देव असा लाघवी आहे, कोणाला तरी आपले सेवा करण्याला संधी देतो आणि कोणीतरी आपला भक्त निवडतो देव. तो देवाला, त्या देवाला त्याची काळजी मग सगळी करतो. तुला जर कोणाला काळजी बघ, त्या देवाला काळजी की आपली पूजा झालीच पाहिजे, आपल्याकडे आपल्याकडे आलंच पाहिजे, भक्त भजन केलंच पाहिजे, मग तो दिवस सगळं करून घेतो. अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या व्यक्तीने, काय त्यांचं नाव, शिंगारे साहेब, शिंगारे साहेब, हो चांगलंय. आणि त्यांनी या ठिकाणी आमच्यासारख्या वारकऱ्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि हा वर्धापन दिन आज तरी साजरा होत आहे. हा पहिला वर्धापन दिन आहे. चांगलं आहे, धन्यवाद. जेवढे द्यावे तेवढे कमी. म्हणून भगवान दत्तात्रय प्रसन्न होतील व तुमच्या सेवेला पाहून प्रसन्न होतील. म्हणून भगवान दत्तात्रयाला प्रसन्न ठेवायचं असेल तर ही अशी सगळी सेवा त्यांची आपल्या हाताने व्हायला होणं आणखीन विशेष महत्वाचं. आपण त्याचे भक्त ठरणार आहोत. म्हणून इथे श्री एकनाथ महाराज, दत्तात्रय भगवंताची जी मला ओळख झाली तर ही कोणामुळे झाली असं एकनाथ महाराज सांगतायत. जसं या भक्ताने भगवान दत्तात्रयाची ओळख करून घेऊन इथे त्यांना बोलावून आणलं, इथे त्यांची स्थापना केली की मला माझ्या सेवेकरता भगवान दत्तात्रय नेहमी हवेत, म्हणून त्यांनी एवढा खरोखर केलेला आहे. आणि ते भगवान दत्तात्रयाला प्रत्यक्षात घेऊन आले आणि त्यांची सेवा सुरू झाली. कारण त्यांच्या आवडीचा विषय, भक्तीचा विषय भगवान दत्तात्रय. तसा श्री एकनाथ महाराजांचा भक्तीचा विषय भगवान दत्तात्रय. भगवान दत्तात्रयाची सेवा एकनाथ महाराज करत असताना गुरुच्या कृपेने एकनाथ महाराज भगवान दत्तात्रयाची सेवा करतायत. अगोदर गुरुची सेवा, नंतर देवाची सेवा. भगवान श्री एकनाथ महाराज जनार्दन स्वामीकडे, दौलताबादला जनार्दन स्वामीकडे आले आणि खूप अशी मोठी सेवा केली एकनाथ महाराजांनी. आपल्या गुरुची सेवा किती सेवा केली एकनाथ महाराजांनी गुरुची सेवा करत असताना. बापरे बापरे बाप, फार मोठी सेवा केली एकनाथ महाराज जनार्दन स्वामीची. हो, त्या सेवेला कधी आणि अशा प्रकारचा असतो म्हणजे काही कुठली न्यूनता नाही, त्याच्यामध्ये काही कमतरता नाही त्या सेवेमध्ये. उभेच नाथ महाराज पुढे असे जनार्दन स्वामीच्या पुढे उभे, ते जरी झोपले तर हे उभे दारामध्ये. अशा प्रकारे सेवा करतायत निरपेक्ष बुद्धीने. पुन्हा की अशा पद्धतीने सेवा करतो म्हणून मला काही मोबदला द्या असं नाही, निरपेक्ष बुद्धीने. आणि असा निरपेक्ष साधक मिळाला, निरपेक्ष. आणि त्या ठिकाणी भगवान आपल्या असणारे नाथ महाराज सेवक मिळाले. म्हणून दत्तात जनार्दन स्वामीने त्यांच्याकडे कामच दिलं. हा हिसाब तुझ्याकडे, हा सगळा हिसाब तुझ्याकडे. जे घरावर काही आपला खर्च होईल, येणारे पैसे, खर्च होणारे पैसे, शिल्लक पडलेले पैसे, हे सगळं मला दाखवत का, असं मला सगळं दाखवत आहे हिसाब. बरं, नाथ महाराजांचे ते नाथ महाराज बुद्धिवान, हुशार, ही सेवा करू लागले. पण सेवा करत असताना सगळ्या घरातला सगळा बाजार वगैरे, काही आठवडी बाजार ज्याला म्हणतात तो आणायचा. अशा प्रकारचा काही खर्च झाला तो देऊन ठेवायचा. काही अशा प्रकारच्या आलेली देणी वगैरे असतील त्या देऊन ठेवायच्या.
त्यातून काय खर्च झाला तो दाखवायचा, शिल्लक किती आहे ते दाखवायचं कोणी नाथ महाराजांनी. आणि असं दाखवता करता करता त्यांच्या हिसाबामध्ये एक पै फक्त घोळ आला. घोळ आला हिसाबामध्ये ती पैसा हिसाबच लागला, कुठे कुठे घातली आणि कशी खर्च केली त्याचा आणि त्याचा अंदाजच लागला नाथ महाराजांना, ते कळत ना. दिवा लावला पण तेव्हा लाईटची सोय नव्हती अशी, म्हणून दिवा लावलेला आहे घरामध्ये त्यांच्या खोलीमध्ये. आणि त्याची आपली वही घेऊन ते ताळा लावतात पाहतायत. पुन्हा वर जातात, वरून खाली येतात की आपण हे कुठे खर्च झाला, आपला पैसा खर्च कुठे जास्त झालेला आहे ते काही त्यांना मिळेना. आणि असं होता होता सगळा ताळा लावायचा असताना पुन्हा मागे जायचं, पुन्हा पुढे यायचं, ते पैसा घोळ यायचा. पण एकदा असं झालं ते ताळा लावत असताना एकदम थट दिशी आणि ती पै त्यातून निघाली आणि तो खर्च तो ताळा लागला. नाथमाराजांनी टाळी वाजवली, बस काम झालं. काम झालं एक पै आणि कुठे गेली होती आणि कसं कुठं खर्च झाला होता हे काही ताळा लागला, पण आत्ता ताळा लागला म्हणून त्यांनी त्या आनंदाच्या हातामध्ये टाळी वाजवली. त्या वेळेमध्ये गुरुजी तिकडे जागे होते त्यांच्या पलंगावर. पाहते तू नाथ मला टाळी वाजवली, काय वाजवली एकनाथ, काय करतो टाळी वाजवली, काही काहून टाळी वाजवली म्हणले महाराज वाजवली. नाही नाही, तू टाळी वाजवली म्हणजे काहीतरी विशेष घडलंय तेव्हा तू टाळी वाजवली, त्याची शोध करून टाळी वाजवत नाही. हा काही विशेष घडतं त्यावेळेला टाळी वाजवतो, त्यावेळी टाळी वाजवत नाही. मग असं काय घडलं की त्यामुळे तू टाळी वाजवलीस म्हणले. आता तुम्ही विचारताय तर सांगतो. नाही, मला माझ्या हिसाबामध्ये, माझ्या खर्चामध्ये, माझ्या जमा खर्चामध्ये एक पैसा घोळ येत होता आणि तो मी पाहत होतो, ताळा लागत नव्हता. बराच वेळ झाला, रात्रीचे 11 वाजले आणि मग आता त्याचा आणि तो मेळ लागला आणि ती पै त्यातून निघाली आणि समजलं की ही पैसा आपण खर्च केली. अशा पद्धतीने मला त्याचा आनंद झाला. आणि मग गुरुजी म्हटले वा वा एकनाथ, तुझ्या सेवेला किती धन्यता द्यावी, काय तू आणि अशा प्रकारचा निरपेक्ष सेवक आहेस, किती धन्यता द्यावी. कोण म्हणताय? गुरुजी, त्यांचे गुरुजी जनार्दन स्वामी नाथांना धन्यता देत आहेत. धन्य तू बाबा, तुझ्या संसारात तू धन्य होशील, अशा प्रकारचा फार मोठा भक्त होशील, फार मोठा गुरुचा दास होशील, फार मोठा वक्ता होशील, फार मोठा कवी होशील, असे अनेक आशीर्वाद द्यायला सुरुवात झाली. कुणाला? नाथ महाराजांना. कुणाचे? जनार्दन स्वामीजी आशीर्वाद देऊ लागले जनार्दन स्वामी नाथ महाराजांना की असा निरपेक्ष भक्त असणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण निरपेक्ष भक्ताचं महत्व व्यासोनारायण श्रीमद भागवतामध्ये करतायत. निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम अनुजाम्यहम नित्यम पूय एतेंद्री रेणुभिः. अरे असा निरपेक्ष महात्मा, त्याचा पाय जर या पृथ्वीवर असं जर पडला तर ती पृथ्वी पुनीत होते, पुनीत पवित्र होते. त्याच्या पादस्पर्शाने ही जमीन पवित्र बनते. कोणाच्या? निरपेक्ष महात्म्याच्या पादस्पर्शाने ही जमीन पवित्र बनते. त्याच्यावर हस्ताने साधकाचं कल्याण होतं, त्याच्या कृपा दृष्टीने साधक निर्विषय बनतो. विषय व्याले मिठी दिधलिया मिठी ताठी ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. त्याला गुरुकृपा म्हणतात. तर अशा पद्धतीने जनार्दन स्वामीची कृपा नाथ महाराजांवर झालेली आहे. फार मोठी सेवा नाथांची. म्हणून गुरु प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन सांगितलं, बाबा तू आता भगवान दत्तात्रयाच्या साक्षात्काराचा योग्य झाला. माणूस सेवेतून ज्या वेळेला असा उत्तीर्ण होईल त्यावेळेस तो पुढच्या विषयाचा अधिकारी बनतो. कोणी अधिकारी बनत नाही, कोणाला अधिकारी करता येत नाही. मग ते स्त्री असो की ते पुरुष असो, ते गरीब असो, ते श्रीमंत असो, ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोणी असो, ज्यावेळेस तो चालू सेवेतून उत्तीर्ण होईल, चांगला 100% उत्तीर्ण होईल, त्यावेळेस तो पुढच्या सेवेचा अधिकारी होतो. म्हणून हे ज्या व्यवहारामध्ये आणि बढती मिळते ना, काही साहेब होतात, हे त्याचं कारणच आहे ना. बढती मिळण्याचं कारण काय? त्याची सेवा चांगली आहे, तुला पुढे, तुला पुढे आणखी, तुला आणखीन पुढे पगार वाढ, त्याची पगार वाढ, पुढचं पद, उच्च पद, म्हणजे त्याच्या सेवेचं महत्व.
आणि काही असे भ्रष्टाचारी असतात, असे काही भ्रष्टाचारी माणसं असतात की ते वरून खाली पडतात, खाली येतात. वर किती जरी गेले तर त्याच्या भ्रष्टाचारामुळे त्याला दर दिवशी खाली पडावं लागतं, खाली यावं लागतं, त्याला खाली ओढतात. तर त्याच्या सेवेमुळे, त्याच्या त्या भ्रष्टाचारामुळे. तर अशी स्थिती परमार्थामध्ये आहे आणि अशी स्थिती व्यवहारामध्ये सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता श्री गुरुच्या दर्शनाच्या जागी झाला असे नाथ महाराजाला कोण म्हणू लागले? श्री गुरु जनार्दन स्वामी म्हणू लागले. अशी कृपा झाली महाराजांची. म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात, मी माझ्या गुरुच्या कृपेने आणि या दत्तांच्या दर्शनामध्ये आणि त्या ठिकाणी सामील झालो. म्हणून श्री गुरु कृपे श्री दत्त ओळखेला, सद्गुरु कृपे श्री दत्त ओळखेला, सद्गुरु कृपे श्री दत्त ओळखेला, दत्त ओळखेला, सद्गुरु कृपे दत्त ओळखेला. भगवान दत्तात्रयाची कृपा असे आपल्या परिसरामध्ये श्री हरिभक्तीपरायण पूज्य बाबा महान दत्तभक्त, निष्ठावंत दत्तभक्त, त्यांच्या सेवेच्या संबंधाने जोड नाही तोड नाही असे असणारे अनन्य भक्त दत्तात्रयाचे श्री भास्करगिरीजी महाराज. तर देवाला तुमचं प्रेम, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा ही देवाला आवडते. देवाला तुमचं दुसरं काही आवडत नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात घरचे हे देवाला आवडत नाही. तुमच्यात किती प्रेम आहे हे देवाला आवडते. तुमच्यात किती तुम्ही आणि अशा प्रकारचं वैराग्य आहे, भक्ती आहे हे देवाला आवडते. म्हणून देवाला आवडणारा भाग तो म्हणजे प्रेम, देवाविषयी असलेलं प्रेम. गोपिका किती देवाला आवडत होत्या, त्या कारण त्या गोपी भगवंताला प्रेम लावत होत्या. म्हणून देवाच्या अत्यंत प्रिय असणाऱ्या गोपी, हो, की ज्यांच्या घरात शिरून देव लोणी खातो, चोरून खातो, त्यांनी दिलं नाही तरी चोरून खातो, त्याच्या घरात प्रवेश होतो. त्याचं प्रेम आहे. त्याचं कारण असं आहे, प्रेमाच्या संबंधाने देव दौडून जात नाही. देव दौडून जरी घातला बाहेरी, पण परतोने पाहे तव घरा भितरी. कारण प्रेम, देवाला तुमचं प्रेम आवडतं. तर असं नाथांचं प्रेमयुक्त भक्ती जनार्दन स्वामी त्यामुळे प्रसन्न झाले.
तुम्ही आता भगवान दत्तात्रेयाच्या दर्शनाला योग्य झाला, म्हणून तुम्ही आता चला माझ्याबरोबर, तुम्हाला मी सुभंजन पर्वतावर आणि भगवान दत्तात्रेयाचं दर्शन करून देतो. कोण म्हणते? श्री गुरु म्हणतायत जनार्दन स्वामी. म्हणून तयारी झाली, सुभंजन पर्वतावर गेलेले आहेत. सांगून ठेवलं, हे पहा एकनाथ महाराज, एकनाथ असं पहा, म्हणजे इथे कोणी आला माणूस तर तो भगवान दत्तात्रेयच असेल. कोणी असलं तरी की दुसरं कोणी इथे येऊ शकत नाही, फक्त भगवान दत्तात्रेयच असतील, म्हणून त्यांचं दर्शन घे. बरोबर, असं सांगून ठेवलं जनार्दन स्वामीने. नाथ महाराज बरोबर म्हटले, पण दत्तात्रेय भगवान त्या ठिकाणी आले तर ते मलंग वेशामध्ये आले, म्हणजे फकीर वेशामध्ये आले. फकीराच्या वेशात, ते फकीराच्या वेशात आल्यानंतर नाथ महाराज थोडंसं आणखी नसलं, फकीर आल्यानंतर आणि तो महाराजाला बोलतोय, महाराज संवाद करतोय, पण फकीर आहे. त्याची ती अशी जी चांगली भावना होती ती घृणास्पद झाली, घृणास्पद भावना झाली एकनाथ महाराजांची, तुच्छात्मक भावना झाली. ते काही जवळ गेले नाही, दर्शन घेतलं नाही, बोलले नाही, काही नाही काही. आणि दोन शब्द दत्तात्रेय भगवान त्या मलंग वेशामध्ये जनार्दन स्वामीशी संवाद केला आणि निघून गेले. आणि मग जनार्दन स्वामी का रे एकनाथ दर्शन घेतलं? हा म्हणजे कोण होतं? म्हणजे अरे भगवान दत्तात्रेय होते. हा राम राम राम, मला नाही कळलं म्हटले, मी दर्शन नाही केलं. का? ते मलंग वेशात आले, म्हणजे गलिच्छ वेश, कुठला तरी असा एक फकीराचा वेश, तो नाथांच्या आवडीचा नसलेला वेश. तो नाथांनी काही दर्शन घेतलं नाही, त्याला पाहिलं सुद्धा नाही. अरे 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 काय संधी गमवली म्हणले तू. अरे दत्तात्रेय भगवान होते असं. बरोबर, आता संधी होईल, आता पुन्हा दुसरी संधी येईल, त्यावेळेला तुला सांगतो की आता असं कोणी आलं दर्शन घे. बरोबर, पुन्हा आणखी अशी संधी निर्माण झाली. भगवान त्या ठिकाणी त्या सुरभंजन पर्वतावर गुरुजी आपले आणि अनुष्ठानाकरता बसलेले आहेत. त्यांच्या भेटीकरता भगवान दत्तात्रेय आले. नाथ महाराज सेवेमध्ये उभे आहेत. भगवान दत्तात्रेय आले, मलंग वेशामध्येच आले, पण एक संगीत कुचरी आणली, कुचरी बरोबर एक कुचरी आणली. भगवान दत्तात्रेयाने कुचरी आणली आणि आपल्या आले आल्याबरोबर जनार्दन स्वामीने आपले डोळे उघडून पाहता तो भगवान दत्तात्रेय दर्शन घेतलं. दर्शन घेतलं पण नाथ महाराज तिथे ते काही पुढे आणखीन येईना. पण मला जरी नाथांनी पुढे यावं म्हणून भगवान दत्तात्रेयाने कृपा केली. म्हणजे जनार्दना हे कटोरा घे म्हटले, दूध काढून त्या कुचरीचं दूध काढायला जनार्दन स्वामी म्हटले एकनाथ इकडे हे कटोरा घे आणि त्या कुचरीचं दूध काढून. तिथे कुचरी बसली म्हणजे बाहेर, तिचं दूध काढून म्हणजे कुचरीचं दूध म्हणजे हो. नाथ महाराजाला थोडं वाईट वाटलं. आता कुचरी कशी दूध देत? तू जा म्हटले, ती देते दूध. अशी कुचरी नव्हती, ती कोण होती? कामधेनू होती, जे भगवान दत्तात्रेयाच्या पाठीमध्ये उभी आहे अशी ती कामधेनू होती. पण ती कुचरीच्या रूपामध्ये तिथे होती त्या भगवान दत्तात्रेया समोर. आणि तिथे गेल्यानंतर खाली कटोरा ठेवला, कुचरी उभी राहिली, कटोरा खाली ठेवला, झालं दूध काढायला सुरुवात झाली. इतकं दूध निघालं तर कटोरा भरला. नाथ महाराज वा रे वा कुचरी चांगली कुचरी म्हणजे काही होई नाही, आहे नाही, छू नाही, छान काही नाही, मस्त उभे राहिले. दूध काढलं, कटोरा भरून दूध काढलं. नाथ महाराज घेऊन आले दूध. दत्तात्रेयाने झोळीमध्ये हात घातला, ते वाळे तुकडे होते काही त्यात टाकले, ते फुगले, ते तुकडे त्या कटोऱ्यामध्ये फुगले. आणि भगवान दत्तात्रेय आणि जनार्दन स्वामी ते खायला लागले दोघं, एकाच कटोऱ्यामध्ये दोघे खायला लागले. अरे बापरे, आपले गुरुजी आमच्या कटोऱ्यात जेवतात म्हणजे त्याच्याबरोबर जेवतात, मुसलमानाबरोबर जेवतात. आता तो मुसलमान होता, वेश होता मुसलमानाचा, पण ते होते भगवान दत्तात्रेय. आणि नाथाला काही ते कळालं नाही. दोघांना ते त्यातलं तो भेजले तुकडे खाल्ले आणि तो कटोरा घेतला, एकनाथ महाराजांकडे दिला. जनार्दन स्वामी जा म्हटले, खाली तळ आहे तिथून हा कटोरा धुवून आण आणि याच्यातलं जे पाणी आहे धुवून जे कटोरा टाकायचा तो पाणी बाहेर टाकायचं नाही, अशा ठिकाणी टाकायचं की ते कोणाच्या पायदळी गेलं नाही पाहिजे, कोणाच्या पायाला लागलं नाही पाहिजे, ते तोडलं गेलं नाही पाहिजे.
दाबल्या गेलं नाही पाहिजे, कोणाला पाहायला मिळालं नाही पाहिजे कुठे फेकलं ते पाणी म्हणून, अशा ठिकाणी पाणी टाक म्हणजे काय हरकत नाही. नाथ महाराजांची खून कळाली गुरुची, गेले तळ्यामध्ये कडोरा घातला, असा पाणी घेतलं, त्या कडोऱ्यात असा धुतला कडोरा आणि संपूर्ण पिऊन घेतलं. नाथ महाराजांचे पाणी खळखळ पाणी पिऊन घेतलं आणि जसं पाणी पोटात गेलं असा लख प्रकाश पडला की तो फकीर नसून भगवान दत्तात्रय दिसायला लागले. त्याच्यामुळे प्रसादामुळे प्रसन्न चेतसो ह्या शुभ बुद्धी पर्यव तिष्ठते, भगवान गीतेमध्ये सांगतात. असं त्यांचं चित्त प्रसन्न झालं नाथ महाराजांचं आणि त्या चित्तावरला दोष निघून गेला. ज्याला मन नावाचा दोष म्हणतात तो निघून गेला, ज्याला विक्षेप नावाचा दोष म्हणतात तो निघून गेला. फक्त राहिला आवरण नावाचा दोष, तो श्री गुरुच्या कृपेने घालणार जाणारच आहे. फक्त हे दोन दोष होते की ज्याच्यामुळे भगवान दत्तात्रयाची ओळख होत नव्हती. तो मन नावाचा दोष म्हणजे पाप जे होता अंतःकरणावर, त्या प्रसादाच्या त्या पाण्यामुळे एकदम ते पाप खलास जळून गेलं, नष्ट झालं आणि एकदम समोरचा मुसलमान नसून भगवान दत्तात्रय दिसायला लागले. 3 शिरे 6 हात असे भगवान दत्तात्रय दिसायला लागले. आणि नाथ महाराजांनी साष्टांग दंडवत घातला त्या भगवान दत्तात्रयाला. त्यांनी त्याच्या मस्तकावर हात दिला, अनेक आशीर्वाद दिले. हा मोठा कवी होईल, हा मोठा ज्ञाता होईल, हा मोठा विद्वान होईल, हा फार मोठा भक्त होईल, अशा प्रकारचे अनेक आशीर्वाद भगवान दत्तात्रयाने एकनाथ महाराजाला दिले. म्हणून इथे एकनाथ महाराज म्हणतात श्री गुरु कृपे श्री दत्त ओळखिला. आणि मग त्याची मांडणी केली दत्तात्रयाची. ती कुठे मांडले? दत्तात्रय भगवंताला आपल्या हृदयामध्ये त्यांनी मांडलेलं आहे, हृदयामध्ये त्यांनी ठाण दिलेलं आहे, स्थान दिलेलं आहे. हृदय डोळाऱ्यावरी बैसविला. हृदय रूपी डोळारा, डोळारा म्हणजे पलंग, ज्याला 4 माचे असतात ते 4 माचे म्हणजे अंतकरण रूपी पलंगाचे 4 माचे म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे त्याचे 4 माचे त्या पलंगाचे. अशा पलंगावर आणि भगवान दत्तात्रयाची स्थापना केली. कोणी? एकनाथ महाराजांकडे हृदयामध्ये. हृदय काय म्हणले? हृदय हृदय मंचकी बैसविला. अशा हृदय मंचकावर त्याला बसवले भगवान दत्तात्रयाला. श्री गुरु कृपे श्री दत्त ओळखिला. हृदय डोलाऱ्यावरी बैसविला. अभेद पूर्ण चांदवा तेथे दिधला. आणि तिथे मग काय झाला? मंडप दिला. हा जसं यांनी हा आजच्या कार्यकर्त्यांना मंडप दिलेला आहे, हा मंडप तिथे असा नाथ महाराजांनी मंडप दिला. तो कोणता मंडप दिला? हृदयामध्ये. हृदयातला मंडप आहे तो. अभेद पूर्ण चांदवा तेथे दिधला. हा जो चांदवा दिधला त्याला भेद आहे, इथे एक भेद आहे, इकडे एक भेद आहे, असे वेगळे वेगळे तुकडे तुकडे करून हे जोडगोळी करून हा मंडप तयार केला आहे. पण नाथांनी जो आपल्या हृदयामध्ये देवाला मंडप केला आहे तो कोणता आहे? अभेद रूपी मंडप. देव आणि मी एक आहोत, हेच कोणी अभेद स्थिती, अशी स्थिती निर्माण केली नाथ महाराजांनी. म्हणून अभेद पूर्ण चांदवा, चांदवा म्हणजे मंडप, तिथे दिला नाथ महाराजांनी. अभेद पूर्ण चांदवा तेथे दिला. श्रद्धा भक्तीने श्री दत्त पूजेला, मोठ्या श्रद्धेने मोठ्या आवडीने त्या भगवान दत्तात्रयाची एकनाथ महाराजांनी काय केली? पूजा केली. आणि असं आहे, जशी जशी माणूस पूजा करील अशी अशी त्याला पुन्हा पुन्हा त्या पूजेची आवड निर्माण होत असते. असा वेदांत शास्त्रामध्ये आणि एक नियम आलेला आहे. आपल्या कर्माला 2 अंकुर फुटतात. आपण जे कर्म करतो त्याला 2 अंकुर फुटतात. एक पहिला अंकुर याचा असा आहे की तत्सदृश्य कर्म करण्याची वासना उत्पन्न होते. तत्सदृश्य, सत्सदृश्य म्हणजे आपण जे करतो तेच पुन्हा पुन्हा करावं अशी वासना उत्पन्न होते. म्हणून भगवान दत्तात्रयाची पूजा करणारा जो कोणी असेल तर त्याला पुन्हा पुन्हा पूजा करावी असं वाटेल. आणि जर पूजा नाही केली तर मग नाही तसं वाटणार, कारण तो अंकुर फुटणार नाही. त्याला पुन्हा पुन्हा पूजा करावी म्हणून असा अंकुर फुटणार नाही. म्हणून पहिला अंकुर तत्सदृश्य कर्म करण्याची वासना. म्हणून पहा, दारूच्या माणसाला म्हटलं, ए बाबा दारू पिऊ नको. तुमचं नाही, मरण पण तिला सोडणार नाही, मरुस्तर सोडणार नाही. अहो सारी तंबाखू तिला वचन देऊ देऊ तुला सोडित नाही, तू काही घालू नको, तुला सोडित नाही, तुला सोडित नाही. वचन देऊ देऊ तिला ताब्यात ठेवतो नसताना
घट तुटला तरी हरकत नाही, पण असा ठेवली असं इथं ठेवलं. त्या घटाला सडला अजून त्या चुन्यामुळे तरी त्याला काय होतं तिथं ठेवतो. असा घट दाबून राहतो खरं त्याच्यात त्या घटामध्ये तंबाखू साठलेली ना, मग त्याला लांब लांब सुद्धा म्हणता येत नाही. आणि त्याला पुन्हा पुन्हा तीच खावीशी वाटते, कारण त्याचं कर्मच ते आहे ना. म्हणून जे माणूस कर्म करतो त्याला तेच ते कर्म करण्याची वासना उत्पन्न होते. आमच्या भजनाला भजन करण्याची वासना उत्पन्न होते, कारण ते भजन करतायत म्हणून पुन्हा पुन्हा भजन करावं अशी इच्छा उत्पन्न होते. तर सदृश कर्म करण्याची वासना हा पहिला अनुकूल आहे कर्माचा. आपल्या कर्माचा पहिला अनुकूल काय आहे? तर सदृश कर्म करणे. वेळोवेळा भावा पांडुरंगाच आपल्याला हवा, बस तोच हवा तोच हवा. दुसरं का? त्याचं कर्म ते आहे. पंढरपूरची वारी करतो ना, तर पंढरपूरची आषाढी वारी आहे, तुम्ही पाहत राहा कर्म कशी कर्म होते. पंढरपूर जायचं, पंढरपूर निघा. अरे वाटायची काय सोय? काय सोय कशी असत? पाऊस आहे, छत्री आहे, काय नसली तर नसली, काय कुठल्या सोयीची व्यवस्था पाहत नाही. पण एखादा म्हणतो कुठं जावा, कुठं मुक्काम करावा, छत्रीच नाही, अमुकच नाही, म्हणजे असा चौकशी घेऊन राहतो आणि तो जात नाही. पण एखादा पंढरपूरचा वारकरी जर असेल ना, तो सोयी काय असेल तसे असते, तो निघाला होती नाही का? त्याचं कर्म वारी, त्याचं कर्म आहे म्हणून त्याला पुन्हा पुन्हा वारी करावी अशी वाटते. म्हणून प्रत्येक माणसाला आपलं ते कर्म करायची इच्छा होते, तर ती त्याचं मागून तसं जसं कर्म असेल तुला तेच ते कर्म करण्याची वासना होते. विचारी पुरुष असेल तर त्याला विचारच करावासा वाटतो. जुगारी असेल प्रत्येक खेळाला मस्त आली गुल्ल्या रंडी राजा यक्का दुरी थिरी असा टाकीत बसतो. अहो चला देवायला होऊ द्या, मग उठत नाही तुझून तो त्या पत्त्याच्या दावावर का? त्याचं कर्म पत्ते खेळला आहे, मग त्याला तेच ते करावं असं वाटतं. बरबाद झाला तरी तेच ते करावं वाटतं. दारू पिऊन बरबाद झाला तरी त्याला तेच प्यावीच वाटते. घरात लाथावून बाहेर काढला तरी त्याला तेच द्यावं वाटतं. भावाने, बापाने, पोराने, बायकोने चप्पल मारून काढला बाहेर बायकोने तरी त्याला ते प्यावीच वाटते. असं म्हणत नाही की आपली पत्नी आपल्याला चपलाने मारते आणि आपण कशाला प्यावा आता. नाही नाही नाही, तुला काय माहितीये याच्यात काय मजा आहे. म्हणून एखाद्या कोणी म्हटलं हो दारू पिऊन ये, वा पिऊन पहा मग तुम्हाला कळेल. तो बरा सांगतो पिऊन पहा म्हणून. आणि आहेत ना असे बुवा, ते पिऊन पाहायला गेले तर तिकडे नंबर झाले, तुला मागे लागले. आपल्या कर्माचा पहिला अंकुर, आपल्या कर्माचा पहिला अंकुर तर सदृश कर्म करण्याची वासना. वाईट कर्म करतो, वाईटच कर्म करायची वासना. चांगलं कर्म करतो, चांगलं कर्म करण्याची वासना उत्पन्न होते. हा पहिला अंकुर आहे. आणि दुसरा अंकुर असा आहे, अदृष्ट तयार होतो. पाप आणि पुण्य हे दिसत नाही पण तयार होतो, हे मात्र निश्चित आहे. हा दुसरा अंकुर आहे आपल्या कर्माचा. दुसरा अंकुर आहे सदृश काय पाप आणि अदृष्ट तयार होतं, हा दुसरा अंकुर आहे. असो अशा पद्धतीने श्री एकनाथ महाराजांचा कर्म करण्याचा जो त्यांचा अंकुर व्हायला लागला आणि महान भगवत भक्तनाथ महाराज बनले. आणि त्यांना पुन्हा पुन्हा दत्तात्रयाचं दर्शन घडावं, दत्तात्रयाची आपल्याला सेवा घडावी, दत्तात्रय आपल्याला प्रसन्न व्हावेत. आणि म्हणून द्रौपदामध्ये श्री एकनाथ महाराज सांगतायत, दत्त चरणी माझा
की कर्माच्या संबंधाने पुन्हा पुन्हा मला भगवान दत्तात्रयाच्या चरणाची गुढी लागलेली आहे. असे देवाच्या चरणाची गुढी लागावी म्हणून काही असं माणसाला वाटत असेल तर त्याने देवाची सेवा करावी. पुन्हा पुन्हा सेवा केली तर पुन्हा पुन्हा त्याला गुढी लागत असते. आणि जाऊ पाहू म्हणजे मग नाही, मग काय नाही, मग गुढी लागत नाही. असलेली गुढी निघून जाते. करू पाहू असं म्हणणाऱ्याची असलेली गुढी निघून जाते. म्हणून पुन्हा पुन्हा गुढी लागावी असं वाटत असेल तर पुन्हा पुन्हा दर्शनाला जावं, पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं, पुन्हा पुन्हा देवाला डोळे भरून पाहावं वगैरे वगैरे असं पुन्हा पुन्हा तिकडे जावं. म्हणून दत्तचरणी मज लागली गोडी. त्याच्यामुळे झालं काय, भव भयाची तुटून गेली बेडी. माझ्या पाठीमागे भव भय लागलं होतं. भीती कशाची भीती? संसाराची भीती. संसाराची भीती प्रत्येकाच्या पाठीमागे आणि संसार लागलेला आहे नाही का? प्रत्येकाच्या पाठीमागे संसार लागलेला आहे आणि त्याला प्रत्येकाला संसाराची भीती आहे. आता कोणी मानित नसल तर मी काय करणार आहे? तर बुवा काय करणार आहे? कोणी संसाराची भीती मानत नसल तर त्याला बुवा काय करणार आहे? पण भीती मात्र आहे. तू मान अथवा न मान, मानली तरी आहे आणि नाही मानली तरी आहे. संसाराची भीती आहे. संसार हा नरकात घालणारच आहे निश्चित 100%. म्हणून त्याची भीती आहे. पण हा मूर्ख मानतच नाही ना संसार आपल्याला नरकात घालेल म्हणून. परंतु मूर्ख असतो, त्याला अक्कल नसते, त्याला काही कळत नाही त्या बाबतीमध्ये की हा संसार अशा प्रकारचा हा करून बसलेला आहे आपल्याला ग्रास करण्याकरता, गिळण्याकरता. हे त्याला कळत नाही असे. म्हणून माणसं त्या संसाराला असे आवडून जातात, जवळजवळ जातात, त्याच्याशी एकरूप होतात आणि शेवट नरकाला जातात. संसार त्याला नरकाला आणि नेऊन घालतो. अशा पद्धतीचे असणारं न कळल्यामुळे अशी स्थिती पदामध्ये पडते. म्हणून कळल्यानंतर त्या ठिकाणी मनुष्य अशा भावनेत पडणार नाही आणि संसारापासून दूर राहील. संसार कळावा, संसाराचं स्वरूप काय आहे कळावं आणि संसार किती घातक आहे जीवाला हे कळावं. आणि असं जर कळालं तरच मनुष्य परमार्थ करेल, एरवी करणार नाही. तरच मनुष्य देवाकडे येईल, एरवी देवाकडे येणार नाही. तरच मनुष्य गुरुकडे जाईल, एरवी जाणार नाही. म्हणून गुरुकडे जाणारा, देवाकडे जाणारा याला संसाराची फार भीती वाटते. संसाराची फार भीती वाटते. एकनाथ महाराजांनी आपल्या एका अभंगात असं म्हटलंय, संसार आजगर झोमला विखार धन्वंतरी हा थोर जनार्दन. संसार रूपी आजगर हा प्रत्येकाच्या पाठीमागे लागला आहे त्याचा ग्रास करण्याकरता. कारण आजगर डसत नाही, खाऊन टाकतो, गिळून टाकतो. आजगराची जात अशी आहे. आजगर भला मोठा प्राणी असतो, सर्प मोठा असा, मोठ्या तोंडाचा, माणसाला गिळून टाकतो. तसा हा संसार रूपी आजगर प्रत्येकाला तरी आणि गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतो आणि गिळंकृत करतो. परंतु जो देवाकडे गेला तो आजगर त्याला बाधा करू शकत नाही. कारण त्याचा धन्वंतरी नाम गुरु हा धन्वंतरी आहे, मांत्रिक आहे. त्या मंत्राने त्याला तो आजगर काही करू शकत नाही. म्हणून संसार आजगर झोंबला विखार धन्वंतरी हा थोर जनार्दन असे. म्हणून आपण जर श्रीगुरूकडे गेलो तर ते श्रीगुरु रूपी मांत्रिक त्याचं विष उतरतात आणि साधकाला निर्विष बनवतात. विठ्ठल विठ्ठल साधकाला निर्विष बनण्याकरता साधकाने गुरुकडे गेलं पाहिजे, धन्वंतरीकडे गेलं पाहिजे. ते धन्वंतरी म्हणजे जनार्दन स्वामी. नाथ महाराजांचे धन्वंतरी कोण आहेत? जनार्दन स्वामी आहेत. इथे नाथ महाराज म्हणतात त्यांच्या कृपेमुळे झालं काय की सोहम गुडी तेथे उभारली, मंत्र उपदेश देह शुद्धी केली, पूर्ण प्रवृत्ती निवृत्ती झाली, सहज पूर्णानंदी पूर्णता केली. अशा पद्धतीने असणार सहज आपल्या ठिकाणचा जो आनंद आहे तो सहज आनंद आणि आपल्या अशा नित्य आनंदामध्ये सामील होऊन त्या ठिकाणी साधक हा मुक्त होतो. अशी स्थिती पत्रामध्ये पडते. श्री नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतायत की सोहम गुडी तेथे उभारली, मंत्र उपदेश देह शुद्धी केली, पूर्ण प्रवृत्ती निवृत्ती झाली. पूर्ण प्रवृत्ती म्हणजे संसार त्याला प्रवृत्ती असं म्हटलेलं आहे, ती निवृत्त होऊन जाते. आणि नाथ महाराज म्हणतात पूर्ण प्रवृत्ती निवृत्ती झाली, सहज पूर्ण आनंदे पूर्णता केली. सहजच मनुष्य त्या पूर्ण आनंदाकडे जातो आणि पूर्ण होऊन जातो.
श्री महाराज सांगतायत, निरोगराय बोलतायत, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, निळा केला निळा केला निळा केला पावन, असे श्री गुरु आपल्या साधकाला आपल्या शिष्याला पूर्ण करतात असा परमार्थातला नियम आहे. म्हणून साधकाने श्री गुरुकडे गेलं पाहिजे आणि आपल्याला पूर्ण करून घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी श्री एकनाथ महाराज म्हणतात, अशा प्रकारचा मला माझ्या श्री गुरुने पूर्ण केलेला आहे. आणि त्या पूर्णत्वाचा जो अनुभव आहे तो आपल्याला शेवटच्या कार्यात सांगतात, जिकडे जिकडे पाहे तिकडे चक्र, जिकडे पाहे तिकडे चक्र, नाशिकच्या ठिकाणी मुक्ती निर्माण झाली एकनाथ महाराजांची. जिकडे पाहिजे तिकडे भगवान दत्तात्रय त्याला दिसायला लागले. जिकडे पाहिजे तिकडे चक्र पाणी, बोलायचे नाही राहिली शे राणी. राणी म्हणजे ही वाणी, ती बोलण्याकरता शिल्लकच राहिली नाही. ती वाणी दत्तस्वरूप होऊन गेलेली आहे. म्हणून जिकडे पाहिजे तिकडे चक्र पाणी, बोलायचे नाही राहिली शे राणी. जनी वनी एक आत्मता खाणी, जिकडे तिकडे एक आत्मा भगवान दत्तात्रय दिसायला लागले. कोणा? एकनाथ महाराजांना. अशा पद्धतीने नाथ महाराजांची वृत्ती बनलेली आहे. अशी वृत्ती परमार्थामध्ये असावी. परमार्थ हा वृत्तीचा असतो. परमार्थ शरीराचा, डोळ्याचा, नाकाचा, कानाचा, हाताचा, पायाचा असा कुठल्याही अवयवाचा नाही, तर परमार्थ हा वृत्तीचा असतो. आपली मनाची वृत्ती भगवंताकडे लागली पाहिजे. आपली मनाची वृत्ती भगवंताकडे लागली पाहिजे, तर तो त्याचे परमार्थ ठरतात. तर
असा हा परमार्थ वृत्तीचा आहे. म्हणून आपली भगवान दत्तात्रयावर आपली अशी वृत्ती जडली पाहिजे. असे वृत्ती जडली म्हणजे त्याचा परमार्थ चांगला झाला असं मला हरकत नाही. नाथ मला ते सांगतात, जिकडे पाये तिकडे चक्रपाणी, बोला याचे नाही राहिली शैराणी, जनीवनी एक आत्मता खाणी, एका जनार्दनी रंगली हेवानी. अशा प्रकारचा ही नाथमारांची सेवा, दत्तात्रयाची केलेली सेवा त्यांच्या चरणावर समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करतो. आणि भजन करा, जनार्दन जिकडे पाव
Ah